अध्यात्मप्रेमी भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. एका अर्थानं तुमचं सहकार्य गृहीत धरून माझा मीच निर्णय केला. हे आधी बोलायला पाहिजे होतं, शक्य झालं नाही. आता त्याचाच खुलासा करतो आणि एक आपण मनाशी ठरवून पण टाकूया. त्याचं की दर शनिवारी आपलं निरूपण हे संध्याकाळी 5 वाजताच असणार. त्याच्यामध्ये काही फरक झालेला नाही. फक्त आजच्या शनिवारी मात्र आपण 4 ते 5 घेतो. आणि याचं कारणसुद्धा पुण्यामध्येच एखादा मोठा कार्यक्रम असला आणि मी त्याला जाणं आवश्यक असलं तर अशा प्रकारचा बदल करावा लागेल. आणि असा जर लागला तर मी तुम्हाला आधी शक्यतो आठवडाभर मी बोलतो त्याच वेळेला, नाहीतर मग व्हॉट्सअपवर असं कळवेल. आणि त्यासाठी तुमचं सहयोग सहकार्य असो. लगेचच सुरुवात करूया, वेळ जायला नको. तुम्हाला सगळ्यांना आठवतंय की भागवत पुराणातील निरूपणाच्या दृष्टीने महत्व म्हणजे रासपंचक. या ज्या गोपी होत्या त्या फार मोठ्या भक्त आहेत. नारद मुनी म्हणतात त्याप्रमाणे भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ कोण तर यथा व्रज गोपिकानां. व्रजभूमीतल्या गोपी जेवढ्या भगवान श्रीकृष्णाशी अनन्य होत्या, अनन्याचा अर्थ दुसरं कोणी नाही, अनन्य होत्या, तेवढं कोणीच नसतं. असं कोण म्हणतंय? भक्तश्रेष्ठ नारद मुनी म्हणते. पण दुर्दैवाने त्या रासपंचकाचा अर्थ लावताना गोपींची वात्सल्य भक्ती असताना काहीने अर्थ लावताना आणि त्या प्रक्षेप जे झाले होते, घुसडले गेले होते श्लोक, त्यामुळं वात्सल्य भक्तीच्या ठिकाणी शृंगार भक्ती निर्माण झाली आणि चंद्रावर डाग असावा तशी स्थिती निर्माण झाली. या सगळ्याचा परामर्श आपण घेतला. आता त्यासाठी बोलायला नको, पण एक मोठा लोकांच्या दृष्टीने चर्चेचा विषय असणारा, त्याच्या निमित्तानं आपल्या हिंदू धर्माला नावं ठेवण्याची संधी असणारा असा एक वादग्रस्त विषय, त्याच्याबद्दल आपण जे आवश्यक ते सगळं बोललं. आता जे बोलायचंय ते कुणाला आवडणार आहे, तर तो वादग्रस्तीचा मुद्दाच नाही आहे. आता काय बोलायचंय तर दशमस्कंद संपेपर्यंत, मोठा आहे दशमस्कंद, दशमस्कंद संपेपर्यंत आपल्याला आता श्रीकृष्णाचे पराक्रम बघायचे, श्रीकृष्णाच्या लीला बघायच्या. आणि त्या सगळ्याच्या मागं मोठी गोष्ट कोणती असेल तर ते भगवंताचं नुसतं अवतार कार्य नाही आहे, तर त्या अवतार कार्यामागं त्याचं सामाजिक तत्वज्ञान आहे, मानवी तत्वज्ञान. एक सहज आपल्याला माहिती हवं म्हणून सांगतो. श्रीकृष्ण हा गवळणी मथुरेकडे जात असताना दूध विकायला त्यांना अडवत असे, अशा प्रकारची एक कथा आपल्याला माहिती. त्याचं रूपांतर मग आपल्याकडे लोकनाट्यात अगदी सुरुवातीला काही विकृत प्रमाणात झालं. पण हा मुद्दा तरी कुठून आला? कृष्णानं गवळणीला गोकुळच्या बाजारात जाऊन दूध विकायला बंदी का करावी? याचं उत्तर 2 प्रकारे आहे. एक असं की आपल्याला माहिती आहे, कोणी गवळी जरी झाला तरी आधी थोडंसं वासराला पिऊ देतो, मग वासराला बाजूला करतो आणि आपल्या कासंडी दूध घेतो. की किती वासराला पिऊ द्यायचं हे काही ठरलेलं असतं, पण त्या ठिकाणी वासराला पाहिजे तेवढं, म्हणजे त्याचं पोटही भरलं पाहिजे, ते न देता आपलीच कासंडी भरली पाहिजे. म्हणजे कोणी प्रयत्न करायला लागला तर ते माणुसकीला सोडू नये. एकदा मथुरेच्या बाजारात दुधाची किंमत कळली, एक गृहिणी गोपी सुद्धा वासरांच्या तुमचं दूध आपल्या कासंडीमध्ये साठवतील की नाही? आज जे होईल तेच त्या काळामध्ये होतं. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट अशी की वासरा एकाच गोप बालकांचा सुद्धा त्या दुधावर हक्क होता. पण चुकून सुद्धा आपल्या मुलाला दूध प्यायला न ठेवता
पैशाच्या लोभानं मथुरेमध्ये जाऊन दूध विकायला जेव्हा गौरवीने सुरुवात केली तेव्हा कृष्णानं अडवलेलं आहे. म्हणजे कृष्णाने तेवढा सामाजिक विचार केलाय बघा, की वासरं पण जगली पाहिजे, गोप बालक ही धष्टपुष्ट व्हायला पाहिजेत, आणि या गोष्टीपासून नरकासुराच्या कैदेतल्या स्त्रियांच्याकडे प्रत्येक गोष्टीकडे भगवंतानं अवतार कार्य घडवत असताना एक सामाजिक विचार केला. आता मी काय सांगतो, तर आता एक 2-3 पराक्रम बघितल्यानंतर कंस वधाची गोष्ट येणार, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तो कंस वध सुद्धा सगळ्या लोकांच्या देखत केला. म्हणजे घुसून मारत असताना लपून छपून मारलेलं नाही, घुसून मारताना सगळ्यांच्या देखत मारलं. त्याचा परिणाम फार मोठा होत असतो. कारण कंस म्हणजे सगळ्या जे काही कुळ आहे, यादव कुळ, वृष्णी असेल, भोज असेल, त्या सगळ्या कुळाचा कलंक होता. मला सांगा, जो आपल्या वडिलांना तुरुंगात टाकू शकतो उग्रसेन, युवराजाचा हक्क आहे गादीवर, पण वडील असेपर्यंत, मग शहाजहानला कैद्यात टाकणारा औरंगजेब आणि उग्रसेनाला कैद्यात टाकणारा कंस, यात फरक आहे. असा जो दुष्ट राजा आहे त्याला 9 ते 11 वर्षाच्या मुलांनी मारले. 9 वर्ष कृष्णाचे आणि 11 वर्ष बलरामाचे. विचार करा, त्या मुलांनी जर मारला असेल तर मोठी किती विचारात पडले असतील. तर आपण काय इतके दुबळे झालो का, पोरांनी यावं आणि कंसाला मारावं? तर मारत असताना शस्त्रही वापरलेलं नाही, बुक्क्याने हातानं मुकुट काढून टाकून त्याला गडगडत खाली आणून पशुसारखं मारलेलं आहे. आता हे सगळे येणार आहे. आणि त्याच्या आधी ज्याला कंसवध हा एक मोठा सामाजिक न्याय आहे. प्रत्येका बघा, कंसवध हा एक सामाजिक न्याय आहे. कसा बरं? भगवद्गीतेत सांगितले ना, यदा धर्मस्य परित्राणाय साधूनां, तेच भागवतात आहे. तर त्या कंसवधाच्या अत्यंत महत्वाच्या रोमहर्षक अशा पराक्रमाकडे जायच्या पूर्वी काय घटना घडल्या, तर गोकुळामध्ये काही असुर आले, त्यांना मारायचा प्रयत्न केला. कंसानं कृष्ण आणि बलराम नुसते बोलावले तर येणार नाहीत, काहीतरी का मध्यस्थ पाठवावं लागेल. म्हणून ज्याचं नावच अक्रूर आहे अशा यादवालाच पाठवलं. यादवाचं यादवाला जाणं, वसुदेवाकडे जाणं, वसुदेवाकडनं नंदाकडे जाणं, नंदा हा प्रजाजन आहे, त्याच्याकडे जाणं, नाव अक्रूर आहे. कोण आहे तो, काय आहे, बघूया. आता कंसवध हे आपलं पुढचं उद्दिष्ट आहे, जे सामाजिक न्यायाचं प्रतीक आहे. त्याच्या आधी कोणकोणते पराक्रम घडले, तर पहिला पराक्रम घडला तो म्हणजे विद्याधर ही एक देव योनी आहे. म्हणजे देव, इंद्रादी, वरुणादी देवांच्या खालोखाल यक्ष, किन्नर, त्याच्या खालोखाल विद्याधर. आता विद्याधर म्हणतात म्हणजे सरस्वतीचे उपासक होते का माहिती नाहीये, पण नाव त्यांचं विद्याधर आहे. ही एक श्रेणी आहे देवतांची, देव देवता असं म्हटलं तरी चालेल. असा कोणी एक विद्याधर होता, त्याने काही चूक केली होती म्हणून त्याला सर्पयोनी प्राप्त झाली होती. त्याचा उद्धार अगदी रामायणामध्ये ज्याप्रमाणे अहिल्याचा केलाय रामानं, तसाच उद्धार त्या विद्याधर असा एक जण आहे त्याचा केलेला दिसतो. पण त्याच्यापूर्वी हा जो सर्प अजगर, कृष्णानं त्याला शिक्षा केली, त्याचा उद्धार केला, पण त्याच्या आधी काय घडलं ती घटना काय लक्षामध्ये घेण्यासारखी आहे. त्यात आपल्या भारतीय संस्कृतीची पदचिन्ह आहे. आपण म्हणतो ना, आमची भारतीय संस्कृती 10,000 वर्ष प्राचीन आहे. ती भागवतासारख्या ग्रंथातून आपल्या लक्षात येते. कशी संस्कृती बघा, तर सुरुवात अशी होते, एकदा गोपालांच्या मनामध्ये आलं की आपण महादेवाच्या यात्रेला जावं.
आता संस्कृतीच्या अंगाने सगळे शब्द ऐका. आपण सुद्धा अशाच यात्रेला जातो की नाही. आपण शहरात असलो आणि मूळ गाव आपलं काही वेगळं असलं तर त्या ठिकाणची यात्रा आपल्याला खुणावत असते. माझं वैयक्तिक तुम्हाला उदाहरण सांग. माझं गाव कुरुंदवाड, त्याच्यापासून वारणानगर काही अंतरावर, पुणे तर फार अंतरावर, अनेक वर्ष झाली. पण आजही मला कुरुंदवाडमध्ये महाशिवरात्रीची जत्रा भरते. महाशिवरात्रीची जत्रा, तिच्या आठवणी आजही मला येतात. आता शहरात आहे, शहरात असताना का आठवण याव्या, तर गावची जत्रा एक वेगळीच भावना असते. तसं वृंदावन आणि गोकुळामधल्या गोपांना वाटलं की आपण महादेवाच्या यात्रेला जाऊ. मग ऐकू येते. आता बघा, तर एकदा गोपान असं वाटलं की आपण महादेवाच्या यात्रेला जाऊ. गाड्या झुंपल्या, दुसरं काही साधन नाही, बैलगाड्या झुंपल्या आणि यात्रेला निघाले. कुठे गेले? अंबिका वनात गेले. कारण महादेव आणि पार्वती हे त्या ठिकाणी आहे. पण मला तुम्हाला सांस्कृतिक दृष्टीने सांगायचं आहे की ते अंबिका वन कुठे होतं, तर भागवत सांगतायत सरस्वती नदीच्या काठी होतं. ही आपली संस्कृती आहे. आज आपण प्रयागला गेलो, आपण असं मानतो की गंगा यमुना सरस्वती लुप्त आहे. पण ती लुप्त म्हणजे काय आहे? जरा संस्कृतीच्या खाणाखोणानं बघा. वेदामध्ये सगळ्यात मोठी नदी जर कोण असेल तर सरस्वती. तिच्या खालोखाल नदी सिंधू आणि गंगा यमुना मोठ्या नद्या नव्हत्या. सिंधू सरस्वतीची संस्कृती म्हणजेच हडप्पा मोहनजोदडोची संस्कृती. आज सुद्धा हिमालयामध्ये सरस्वतीच्या उगमाचं केंद्र दाखवतात. जे त्या ठिकाणी गेले त्यांनी पाहिलं आणि त्या जशी गंगोत्री आणि त्या सरस्वतीच्या उगमाच्या केंद्राच्या पुढे असा मोठा दगड आहे आणि तिथे ते पाणी अडलं आणि तिथून पुढं जे हिमालयातून सुरुवात करून पंजाब ओलांडून राजस्थानामध्ये येऊन गुजरातमध्ये येऊन सिंधू महासागर, ज्याला अरबी समुद्र म्हणतात, त्या ठिकाणी मिळणं अशी ही सरस्वती नदी होती. इतकी प्रचंड होती, त्या नदीमध्ये जहाज चालत होती. ही जहाज सरस्वती नदीतून सिंधू सागर, जो अरबी समुद्र, त्या ठिकाणी गुजरातमध्ये जात होती. आणि ती जहाज ज्या ठिकाणी आत प्रवेश करतील, बंदर जसं असतं तसं जहाज जायला गोदी असते, जिथे जहाजांची दुरुस्ती केली जाते. अशी गोदी आता सापडलेली आहे गुजरातच्या किनारपट्टीला. निसर्ग निर्मित आहे, पण त्याच्या आत इतकं पाणी समुद्राचं जातं की 3-3 मोठी जहाजं त्या ठिकाणी राहू शकतील. हे आत्ता आहे, मी तुम्हाला पुरावा सांगतो. आणि सरस्वती नदी राजस्थान बरोबर येत होती. कसं भूकंप होतो तसं काही पृथ्वीच्या पोटामध्ये गडबडी होतात. आपण असं म्हणतो ना की हिमालय नव्हता, हिमालय नंतर निर्माण झाला. तसं सरस्वती नदी अक्षरशः लोप पावली. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, याला पुरावा आहे. जेव्हा डेक्कन कॉलेजमध्ये आपले संशोधक डॉक्टर वसंत शिंदेसारखे कुलगुरू आहेत, हे जो राखी गड या ठिकाणी संशोधन करतात आणि सांगतात की सिंधू संस्कृती वैदिकांचीच आहे. आर्य अनार्य असला झगडा बिगडा काही नव्हता, तर इंग्रजांनी घातला आपल्या डोक्यात. ते जे सांगतात त्याला भागवतातला पुरावा बघा. इथे सरस्वतीचा उल्लेख आल्यानंतर अक्षरशः आपण थरायला पाहिजे. पण गंगा यमुनाचा उल्लेख येईलच हो, पण त्या अर्वाची नाही. प्राचीन जर कोण असतील तर सिंधू सरस्वती. जरा बाहेर जाऊन आपण संस्कृतीच्या खुणा बघितल्या. मग अशा प्रकारे ते अंबिका वनामध्ये आले. पशुपती आणि त्या अंबिकानं विचारणं पडलं
ही जगदंबा पार्वती यांचं दर्शन घेतलं, दानधर्म केला. नंद जसा आहे तसंच त्याच्या भावाचं नाव सुनंद आहे. तर नंद सुनंद असे जे गोप होते ते व्रत, आता संस्कृती, ते व्रतस्थ राहिले. दिवस उपवास तर केलाच, पण रात्री सुद्धा उदक पिऊन झोपी गेले. यात एकादशी सारखा आहे. दिवस उपवास केला, सरस्वतीच्या काठीच राहिले. हे सगळं संस्कृतीच्या अंगाने बघा. आणि आता पराक्रम, असे सगळे राहू वगैरे नसतील, झोप झाला आणि झोपायचं. सरस्वती नदीच्या काठी किमान 100-200 तरी गोप, बालक आणि मोठी माणसं ही त्या ठिकाणी असताना अचानकपणे एक अजगर सरपटत आला. आणि तो अजगर इतका मोठा होता की त्यानं आपल्या वाचलेल्या तोंडामध्ये खुद्द नंदाला गिळायला सुरुवात केली. आता एका पुरुषाला गिळायचे, तर नंदाला गिळायला सुरुवात केली. नंद घाबरला आणि कृष्णा कृष्णा म्हणून हृदय भेदक असं ओरडू लागला. आवाजाने सगळे गोप बालक आणि गोप जागे झाले. खडबडून पाहतात तर नंदाला अजगर गिळतोय. लोकांची गाळण उडाली. आता कृष्णाला हाक मारायचीच, पण कृष्णाला हाक मारण्यापूर्वी आपण काही प्रतिकार केला पाहिजे नको. म्हणून त्या सगळ्या गोपांनी आसपास जी लाकडं होती ती अग्नीनं जळकी लाकडं केली आणि त्यानं अजगराला चटके द्यायला सुरुवात केली की त्यानं घाबरून नंदाला सोडावं. पण तो अजगर इतका ताकदवान होता की त्या आधीच्या चटक्याचं काही होईना. तेव्हा कृष्ण तिथं आला आणि कृष्णानं काहीही न करता, अन्य ठिकाणी तो पुढे येणार आहे, एक अश्व येणार आहे, वृषभ येणार आहे, आणि तो मारतोय. पण इथं काहीही न करता कृष्णानं फक्त पदस्पर्श केला आणि त्या पदस्पर्शानं त्या अजगराचा उद्धार झाला. रामायणात अहिल्योद्धार. उद्धार झाल्यानंतर सर्पाच्या ठिकाणी एक अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचा देव, देवता, देवयोनीतील विद्याधर उभा राहिला. त्यानं सांगितलं, मी मूळचा सुदर्शन नावाचा विद्याधर होतो, पण मला स्वतःच्या संपत्तीचा, शक्तीचा, देव असण्याचा गर्व झाला आणि मी एका ऋषींचा अपमान केला. त्या ऋषींचं नाव अंगिरा. आपल्याकडे अनेक प्रसिद्ध ऋषी आहेत, वामदेव आहे, त्यासारखाच अंगिरा आहे. अंगिरस पण नाव आहे. त्या अंगिरा ऋषी जो आहे हा मात्र दुर्दैवानं दिसायला कुरूप होता. हा सुरूप आहे. म्हणून विद्याधरानं त्या अंगिरा ऋषीला कुरूप म्हणून त्याची हेटाळणी करायला सुरुवात केली. तेव्हा या माझ्या पापाचं फळ म्हणून अंगिरा ऋषीने मला शाप दिला आणि शाप दिल्यानं अत्यंत निंद्य अशा योनीमध्ये, म्हणजे विषारी साप त्यात एक अजगर, मी जन्मास आलो. आता भागवतकार या विद्याधराच्या तोंडीत फार सुरेख विशेषण घालतात, हे कौतुकास्पद आहे. हा विद्याधर म्हणाला, हे भगवंता, तुझं नामस्मरण केलं तरी माणसं उद्धरून जातात, पण ते अप्रत्यक्ष आहे. तुझ्या पदस्पर्शानं मला प्रत्यक्ष स्पर्श झाला. नामस्मरण करताना देवाचं नाव आहे, देव येत नाहीये, म्हणजे नंतर येईल पण आता येत नाहीये. इथे पदस्पर्शात देवच आहे, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष. आणि तुला मला स्पर्श झाला, तू मला, आता विशेषण बघा, तू मला लोकगुरु वाटतोस. आपण खरंच विचार करूया, भगवंताला कितीही नावं दिली, विष्णू सहस्रनाम, तरी बिघडणार नाही. पण लोकमान्य टिळकांना लोकमान्य म्हटलं ते सगळ्याचं उलगडा होतं. खरं तर काहीतरी विचार करा. आपल्याकडे महात्मा म्हटलं तरी महात्मा गांधी आहे, महात्मा फुले आहे, पण मला सांगा आपल्या इतिहासात आणखी कोणी लोकमान्य आहे का? लोकमान्य एकमेवा द्वितीय. पण महात्मा तरी जास्त का बरं? तर महात्मा शब्द भगवद्गीतेत आला. स महात्मा सुदुर्लभ. हे महात्मा काय आत्ता शब्द नाहीये, पण लोकमान्य शब्द
लोकांनीच निर्माण केला आणि एकाच माणसाला दिला, त्याचं नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ते कोण होते? हे होते लोकगुरु. आता 2 मिनिटं खर्च करूया. लोकगुरूचं वैशिष्ट्य काय असतं? तर विचार करा, जेव्हा इंद्राचा रोष पत्करून गोवर्धन पर्वताची पूजा केली असेल तेव्हा ती समाज सुधारणा होती. पण लोकमान्य म्हणायचे, समाज सुधारणा करताना सुद्धा नेत्यानं लोकांच्या पेक्षा 2 पावलं पुढे चालावं, 100 पावलं पुढे चालू नये. कारण तुम्ही 100 पावलं पुढे चाललात तर लोकांना पळत पळत यायला त्यांची फेसाटी होते. लोकाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. ते लोकमान्य. तसा विचार करा, कोण कुठला विद्याधर? कृष्णाला तो लोकगुरु म्हणतोय. आणि आपण हेच लक्षात ठेवायचं. कारण भगवद्गीतेमध्ये जेव्हा अर्जुनाला उद्देशून भगवंत भारत म्हणतात, अनेकदा म्हणतात, तर तो भारत म्हणजे अर्जुन नाही आहे, भारत म्हणजे तुम्ही मी आहे. 5000 वर्षापूर्वी कृष्णाने सांगितलेली गीता, 100 वर्षापूर्वी लोकमान्यांनी गीता रहस्य म्हणून 1000 वर्षाचं संन्यास मार्गाचं पारतंत्र्य तोडून अकर्मण्यावस्था हे करायचंच नाही, ते तोडून निष्काम कर्मयोग सांगितला. लोकगुरूचे कर्तव्य म्हणजे लोकमान्य लोकगुरु आणि भगवान श्रीकृष्णही लोकगुरु. भगवंताच्या सगळ्या विशेषणांच्या पेक्षा लोकगुरु विशेषण सुंदर आहे. पुन्हा त्याचा चरणस्पर्श करतो आणि त्या चरणस्पर्शानं विद्याधर त्या ब्रह्मशापातून, ऋषीच्या शापातून मुक्त झाला, पवित्र झाला. त्याने वंदन केलं आणि पुन्हा स्वर्ग लोकाची वाट धरली. कंस वधाच्या पूर्वीचा एक पराक्रम तो म्हणजे पदस्पर्शानं विद्याधराला सुदर्शन नावाच्या मुक्ती मिळवून देणे. पुढचा पराक्रम कुठला? तर पुढचा पराक्रम आहे तो म्हणजे एक असुर आला. आतापर्यंत बरेच असुर आले पुतना मावशीपासून, पण हा जो असुर आला त्याचं नावच बघा, अरिष्टासुर. अरिष्ट म्हणजे संकट. नाव साजेसच आहे, असुराचं नाव अरिष्टच असायला पाहिजे. पण अरिष्ट सोडून असुरास आला तो कशा रूपामध्ये आला बरं? तर तो जो आला तो एखाद्या वृषभाचं जे बैलाचं रूप घेऊन आलं. बैलाचं रूप घेऊन आलंय बरंच झालं, कारण गोकुळामध्ये बैल म्हणून त्या असुरानं प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला तरी त्याला कोणी मज्जाव करणार नाही, कारण गाय आणि बैल परिचित आहे. पण या अरिष्टासुरानं बैलाचं रूप घेऊन आल्यानंतर काय करायला सुरुवात केली? तर त्यानं पायानं जमीन उकरायला सुरुवात केली. त्या जमीन जे पृथ्वी हालायला लागली. त्यानं आपल्या खुरानी पृथ्वीचं विदारण करायला सुरुवात केली. किती वर्णन छान आहे बघा. त्यानं दुर्लकन्या फोडायला सुरुवात केली. दुर्लकन्या फोडायला सुरुवात केली. आपलं पुच्छ जे होतं ते उभारून मुंडी समोर करून 2 शिंग हे भीतीदायक वाटतील अशा प्रकारे, थोडक्यात काय राक्षसच आहे, लोकांना घाबरवायचंय म्हणून तो तशा रूपामध्ये प्रवेश करता आला. थोडा अद्भुत रस आहे त्याचं. वशिंड जे होतं किती मोठं असावं, अद्भुत, एखाद्या पर्वतासारखं. किती असुर मोठा असेल बघा. तर वशिंड पर्वतासारखं तीक्ष्ण शिंग त्याची कोणाला घाबरवून टाकतील अशी, आणि सरळ त्यांना गोप गोपींच्यावर हल्ला केला. मगाशी तो अजगर नंदावर हल्ला करतोय, आता गोप गोपींच्यावर हल्ला करतोय. साहजिकच आर्त त्राण म्हणून धावा धावा म्हणून कृष्णाचा धावा केला. त्या कृष्णा लांबून सांगितलं, भिऊ नका, मी येतो. आणि आल्यानंतर तसा युद्धातला पवित्र आहे, तो रंगवणं हे कलाकाराचं काम आहे. भागवतकार श्री व्यास आपल्या ज्ञानेश्वरांसारखेच कवी आहे, आणि म्हणून रंगवलं कसं? कृष्णानं
या अरिष्टासूर नावाच्या बैलाला आपल्या अंगावर घेण्यासाठी गोपगोपीचा असो माझ्या अंगावर येण्यासाठी काय बोलायला सुरुवात केली. कृष्णानं अगोदर जवळ कोणी पेंड्या बिंड्या असेल त्याच्या खांद्यावर हात टाकला. याचा अर्थ असा की मी तुला घाबरत नाही. ऐकत उभा मित्राच्या खांद्यावर हात टाकला. नंतर काय म्हणाला की महामूर्खा, अशा सगळ्या छोट्या लोकांच्या अंगावर जाण्यापेक्षा माझ्या अंगावर ये ना. आणि म्हणून त्यानं त्या वृषभासमोर दंड थोपटले. आपल्या मित्राच्या खांद्यावर प्रेमानं हात दिला. परिणामी तो अरिष्टासूर दिवचला गेला आणि दिवचल्यानंतर तो संतापला आणि दुर्गतीनं उडीत कृष्णाच्या अंगावर धावून आला. वर्णन बघा, त्याचे डोळे खदिरांगारासारखे, खैराचं लाकूड, त्याचे डोळे खदिरांगासारखे लाल होते. आपली शिंग तो कृष्णाकडे वळवत होता आणि एखादा इंद्राचं वज्र जसं यावं तसं कृष्णाच्या अंगावर तो चालून गेला. आता वर्णन, वृषभ किती याचं वशिंड पर्वत इतकं आणि कृष्ण किती 9 वर्षाचा बालक. पण कृष्णानं आपल्या 2 हातानं त्या अरिष्टासुराला मागं ढकललं. कसं बरं? दृष्टांत दिलाय, एखाद्या हत्तीनं दुसऱ्या हत्तीला मागं ढकलावं तसं. अरिष्टासूर ढकलला गेला, 18 हात मागं ढकलला गेला, खवळला, ढकलल्यानंतर खाली पडला, पुन्हा धूळ झटकून उभा राहिला, धापा टाकायला लागला, जमीन उतरायला लागला आणि कृष्णाच्या अंगावर धावून आला. आता वर्णनाचा बारकावा बघा. कृष्णानं या बैलाला आपल्या मुष्टी प्रहारानं त्याच्या पोटात किंवा त्याच्या अंगावर मुष्टी प्रहार करून जमिनीवर पाडलं आणि नंतर त्याची शिंग धरून, छान आहे, शिंग धरून एखादा कपडा पिळावा त्याप्रमाणे त्या बैलाला पिळायला सुरुवात केली. दृश्य डोळ्याचं पुराण, अद्भुत रस आहे, पण आनंद देणार आहे. एवढ्या मोठ्या अरिष्टासुराला कपडा पिळावा त्याप्रमाणे पिळायला सुरुवात केली. त्याने डोळे गरगर फिरवले, रक्त ओकला आणि तो मृत्युमुखी पडला. नेहमीप्रमाणेच भागवतकार म्हणतात की हा पराक्रम गोप गोपींना आनंद देणारा होताच, पण आकाशात देवांनाही आनंद झाला आणि त्यांनी पुष्पवृष्टी केली असं लक्षामध्ये घेतलं. कंस वधाच्या पूर्वीचे 2 पराक्रम, एक विद्याधराचा उद्धार अजगराच्या रूपातला आणि अरिष्टासूर वृषभाचा नाश. आता महत्वाची घटना घडणार. कंस जो आहे, या कंसाला एकदा पूर्वी कळलं होतं, आठवतं का बघा, आपण बोललोय त्याच्याबद्दल, की ती जी मुलगी आली आणली गेली ती आकाशात निघून गेली, 8वं अपत्य आकाशात गेलं म्हणून कृष्ण आपला तो कंस समाधानी होता. पण बातमी कळली होती, जाता जाता तिने आकाशवाणी केली होती आणि म्हणाली होती की अरे मला काय मारतोस, तुझा वैरी जन्मास आलाय आणि तो वाढतोय. आपण म्हटलं होतं, मग कंसानं काय केलं, तो यादव म्हणजे गोपाळच, म्हणजे गाईंचाच. तो म्हणाला जेवढे आसपास गवळी वाडे आहेत तिथंच कृष्ण जन्मलेला असणार ना, सगळे गवळी वाडे शोधा आणि 8 दिवसाच्या आधी जितके अर्भक असतील तेवढी मारून टाका. आपण मागं बोललोय. आता पुढे काळ गेला, 9-10 वर्ष झाली ना, आणि होतं काय, तुमचं माझं होतं तेच, संकट येत असतं तेव्हा आपण दक्ष सावधान असे असतो. पण संकट जरा मागं गेलं तर आपण बेसावध होतो. मानवी स्वभाव आहे. कंसही तसा बेसावध झाला. 8-9 वर्ष झाली, काय कृष्ण कोण 8वा होता अवतार काय माहिती नाही, विसरला. पण तो विसरला तर अवतार कार्य कसं पुरं होणार? त्याला जाग आणली पाहिजे आणि त्या आणण्याचं काम नेहमी एकच माणूस करत असतो, तो म्हणजे कळ लावल्या नारद. आता कळ लावल्या म्हणजे कलह लावल्या. कलह लावल्याशिवाय असुर आणि सुर यांचं युद्ध होणार कसं? तसे आमचे नारद मुनी आले आणि काय काय बोलले थोडक्यात बघा.
आजच्या भाषेत बोलायचं तर डोक्यावर बॉम्ब टाकला. काय म्हणाले? कंसात देवकीच कंसात देवकीचा 8वा गर्भ तू मानतोस त्याप्रमाणे आकाशात निघून गेलेली मुलगी नाही. नारद मुनी सांगतात, तू मानतोस तसा देवकीचा 8वा गर्भ, मुलगा असणे मुलगी असेल, तू मानतोस तसा आकाशात निघून गेली मुलगी नाही. तर तो 8वा गर्भ कृष्ण, आता स्पष्ट सांगितलंय, 8वा गर्भ कृष्ण नावाचा गोकुळ वृंदावनात नंदाच्या घरी वाढतो आहे. तर एवढं सांगून तरी थांबावं, त्यात आणखी भर. एवढंच नव्हे तर त्या कृष्णाचा मोठा भाऊ बलराम हा रोहिणीचा मुलगा, आणि या तुझ्या वसुदेव मेहुण्यानं त्याची जी पत्नी देवकी ती त्याजवळ आहे, यशोदेकडे मुलाला पाठवलंय. आणि काही नातेसंबंध असल्यामुळं नंदाशी रोहिणी जी आहे ती राहत असेल वेगळ्या घरामध्ये, पण नंद आणि यशोदा कृष्णाप्रमाणेच बलरामाला वाढवतायत. ही सगळी माहिती झटक्यात कंसाला देऊन टाकली. काय परिणाम होणार? कंसाला प्रचंड राग आला. कंसाने आपली तलवार हातामध्ये घेतली आणि नारद मुनीला म्हणाला, प्रथम जातो आणि त्या वसुदेवाला मारून टाकतो. नारद मुनी म्हणाले, वसुदेवाला मारून काय होणार? वसुदेव मरेल, पण तो जो कृष्ण तुझा वाढतोय गोकुळामध्ये त्याला मारायला पाहिजे ना. थोडक्यात नारद मुनी जे काम करायचं ते काम केलं. मग वसुदेवाला मारायचं ठरलं होतं. नारद मुनीने अडवलं, काहीतरी केलं पाहिजे की नको. म्हणून इतके दिवस वसुदेव आणि देवकी तुरुंगात नव्हती. जेव्हा ती 8 वर्षापूर्वी गेली आकाशात, तेव्हा या दोघांची सुटका झाली होती. आता नारद मुनींच्या सांगण्यानंतर ते काहीच करत नाहीये, पण त्यांचा मुलगा वाढतोय त्या ठिकाणी म्हणून राग व्यक्त करण्यासाठी पुन्हा वसुदेव आणि देवकीला तुरुंगामध्ये टाकण्याचं काम कंसाने केलं. डोक्यात चक्र फिरायला लागले. आता नारद मुनी तर सांगितलंय की कृष्ण 8-9 वर्षाचा असेल तर गोकुळामध्ये नंदाच्या घरी सुखानं वाढतोय. आता विचार करा, आकाशवाणी झालेली आहे, देवकीचा 8वा पुत्र किंवा संतती तुला नक्की मारणार, ती जिवंत नसावी अशी 8 वर्ष कल्पना होती. आता बातमी कधी छे छे तो जिवंत आहे, त्याला मारायचं कसं? आपण जरा कंसाच्या भूमिकेत जाऊन विचार करूया. समजा कंसानं राजा आहे म्हणून एकदम मथुरेतून उठायचं, सैन्य निघून जायचं, नंदावर हल्ला करायचा, तर 2 पोरांना ओढून घ्यायचं आणि मारायचं. शक्य आहे. पण असे जे राजे असतात ना, ते कितीही क्रूर असले अत्यंत हुशार असतात. म्हणजे करायचं ते करायचं, पण लोकांना असं वाटलं पाहिजे की याशिवाय मार्गच नव्हता. म्हणून आता विचार करा, कंसानं मल्लयुद्धाचा आखाडा भरवला. त्यामध्ये 2 मल्लांना नावं सांगतो, काम निघून गेलं की 9 आणि 11 वर्षाची मुलं मारायची. जे दाखवायचं काय? अपघात झाला. मोठ्या मोठ्या मल्लांशी लढायला जाऊ तुझ्या त्या पोरांनी गेले. येणार आहे कुवलया पीड नावाचा हत्ती आहे, त्याला काम देणार आहे. आता हत्ती जर चालून गेला त्यांच्यावर, अपघात म्हणता येतं की नाही? आणि शत्रूला मारायचं, पण त्याचा बोल मात्र आपल्यावर उपयोगी नाही. याला राजनीती म्हणतात. भागवतकरांची बरोबर पाळली आहे. पण कट कारस्थान तर केलंच पाहिजे ना. म्हणून काय काय केलं बरं? तर पहिलं, केशी नावाचा एक दैत्य होता, त्याला सांगितलं जरा मला दिवस मिळण्यासाठी जा गोकुळामध्ये आणि जमलं तर तूच त्यांना मारून टाक. आखाड्याची कटकट नको. तो केशी दैत्य थोडा आपण बघूया, अश्वाचं रूप घेऊन येणार आहे. मगा चाला होता वृषभाचं रूप घेऊन, आता घोड्याचं रूप घेणार आहे. पण केशी नावाचं एक दैत्य आहे. बर, त्याला सांगितलं जातो, तो गेला, तो काय करतो बघूया. तिकडे काय केलं, आपल्या मंत्र्यांना बोलवलं आणि मंत्र्यांच्या बरोबर 2 मोठ्या मल्लांना बोलवलं. आज जसं आपल्याला माहिती आहे, हिंद केसरी जे एकदम मोठा मल्ल,
तशा प्रकारचे दोन मल्ल आहेत, तुम्हाला तिची नाव माहिती आहेत ऐकून, चाणूर आणि मुष्टिक. चाणूर म्हणजे बहुतेक समोरच्याचं चूर्ण करणारा, आणि मुष्टिक म्हणजे मुष्टी म्हणजे मूठ, ती एकदा उगारली गेली की वज्रमूठ. अशा दोघांना सांगितलं की तुम्ही नंतर आखाडा भरेल म्हणजे एकच काम, त्या दोन पोरांना मारून टाकायचं. नंतर एका माहुताला बोलवलं आणि त्याला सांगितलं, कुवलया पीड नावाचा तुझा जो हत्ती आहे त्याला मद्यप्राशन करवायचं आणि अचानक घुसायचं आखाड्यामध्ये, हत्ती पिसाळा म्हणायचं आणि पोरांना मारून टाकायचं. इथे शब्द वापरलाय. मल्लांना म्हटलं तुमचे डावपेच तुम्ही ठरवा, माहुताला म्हटलं तुझे डावपेच तू ठरव, म्हणजे मी पुन्हा नामान्य राळा. बर, आता या पोरांना मारायचं ते लोकांच्या देखत मारायचं, पण मारत असताना आपला काही संबंध नाही म्हणून उत्सव भरवायचा आणि उत्सवात मारायचं, म्हणजे मंगल उत्सव भरवायचा आणि आपल्या मनातलं अमंगल काय आहे ते पार पाडायचं. यासाठी चतुर्दशीचा मुहूर्त झाला. त्याची काही परंपरा असेल, पौर्णिमेच्या आधी चतुर्दशीचा मुहूर्त झाला. प्रेक्षकांसाठी गोल, अगदी वर्णन सूक्ष्म आहे, प्रेक्षकांसाठी गोल अशा प्रकारचा वर्तुळाकार कुस्तीचा आखाडा डोळ्यासमोर आणा. कुस्ती मध्ये असते हे कडेन लोक बसतात, ही कुस्तीच आहे. तर तसं सगळं तयार केलं तर सगळ्या, आणि यज्ञ उत्सव या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. आता हे झाल्यानंतर कृष्ण बलरामाला बोलवायचं म्हटलं तर नंद हा एक सामान्य प्रजाजन आहे. सामान्य भाषेत बोलायचं तर गोकुळ वृंदावनाचा पाटील आहे. आता गावातल्या एखाद्या पाटलाला राजानं बोलवायचं म्हटलं तर बोलवता येईल कर वसुलीसाठी, पण तुझ्या दोन पोरांना पाठव असं कसं काय म्हणायचं ना, आपल्यावर काही येऊन उपयोगी नाही. मग पुन्हा मध्यस्थ शोधायचा. तो मध्यस्थ कोण बरं, तर यादवांना आपला वाटला पाहिजे म्हणून यादवांच्याच पैकी एक निवडला, त्याचं नाव अक्रूर. याला गोपी पुढे म्हणणार आहेत की तुझं नाव कुणी ठेवलं अक्रूर म्हणून, तुझ्यासारखा क्रूर जगात कोणी नसेल. हे खरंच आहे, पण अक्रूर हा श्रीकृष्णाचा त्याच्या बालपणापासून उद्धवासारखा अनन्यनिष्ठ भक्त आहे. कदाचित त्या कंसाला तो भावी काही एवढं माहिती असेल, मग अक्रूराला बोलावून घेतलं, त्याची स्तुती केली. हे अक्रूरा, अरे आमच्या सगळ्या यादव कुळामध्ये अत्यंत बुद्धिमान, स्वभावानं उदार, पापभीरू आणि भगवंताचा भक्त श्रद्धाळू असा तूच आहेस. आता तू मला मदत कर. आता तू मला मदत करताना भाषा किती गोड आहे बघा. त्या भाषेमध्ये उदाहरण असं दिलंय की ऐकणाऱ्याला बरं वाटलं पाहिजे आणि स्वतःचाही मोठेपणा सिद्ध व्हायला पाहिजे. उदाहरण असं दिलंय, इंद्रानं ज्याप्रमाणे विष्णूचा आश्रय केला, इंद्रानं विष्णूचा आश्रय केला, तसा मी कंस अक्रूरा तुला विनंती करतोय. काय घडलं, तुला विष्णू पद दिलं आणि मला इंद्रपद घेतलं. तसल्या बोलायच्याच गोष्टी आहेत, तर बोलायला हरकत नाही, पण बोलत असताना अशा गोड भाषेमध्ये बोलणं हे फार चांगलं. जरा बाहेर जाऊन कॉलेजमध्ये असताना किंवा विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक मुद्दा यायचा, तो तुम्हाला सांगतो. मराठीतले फार मोठे अशा प्रकारचे लेखक, त्यांचं नाव प्राध्यापक श्री म माटे. त्या माटेंचे छोटे छोटे लेख सुद्धा मोठे प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक लेख असा आहे, लहान लहान वशी करणे. लहान लहान वशी करणे, वशी करणे म्हणजे लक्षात येते. लहान लहान वशी करणे म्हणजे काय, काही माणसं बोलताना इतकी चतुर असतात की तुमच्याशी बोलताना आपण नेहमी म्हणतो तसं पोटातलं पाणी हलू देत नाही, आणि इतकं गोड बोलतात की तुमच्या त्या नुसत्या बोलण्यानं सुद्धा ती माणसं वश होतात. त्यात माटेने अनेक उदाहरण दिले, पण वेळेनुसार एक उदाहरण सांगतो. कसं लहान वशी करत बरं, आपण एखाद्या मोठ्या माणसाला भेटायला गेलो तर त्याचं नाव भाऊसाहेब असं समजा, तर कसं बोलायचं, भाऊसाहेबांना म्हणायचं, अहो परवा तुम्ही गेलो होतो ना,
अमक्या तमक्याने कारण नसताना माझ्याशी भांडण काढलं. इतकं भांडण मोठं झालं की आता हमरी तुमरी आम्ही आलो. शेवटी मी त्याला सांगितलं, तुझं माझं भांडण जे आहे ना, हे मिटवायचं असेल तर एकच मार्ग आहे, भाऊसाहेब काय सांगतील ते मला मान्य आहे. असं कोणाला म्हणायचं? भाऊसाहेबांना. लहान लहान वशी करणे, तसं केलंच पाहिजे असं नाही, पण ज्याला स्वीट टंग म्हणतात, गोड बोलणं, कंसाला ते जमतंय, कंसाला सुद्धा जमतंय. आणि कंस स्वतःकडे इंद्राची भूमिका घेतोय आणि आपल्याकडे विष्णूची भूमिका देतोय. तशी तुम्हाला मदत कर आणि काय कर. आता किती हुशारी आहे राजांची बघा. दुष्ट माणसं किती हुशार असतात. समजा आक्रोन नंदाकडे गेला आणि म्हणाला, तुझी 2 मुलं आहेत ना, त्यांना मथुरेला घेऊन जायला मी आलो. कोणता बाप देईल बरं? पण जायचं आणि नंदालाच निमंत्रण द्यायचं की चतुर्दशीला फार मोठा मल्लयुद्धाचा आखाडा भरणार आहे, तर तू तर येच. पण लहान मुलांना कौतुक असतं ना, उत्सव बघायचं. तर चतुर्दशीचा हा जो आखाडा मल्लाचा, गाव सजणार, सगळं लहान मुलांना आनंद वाटतो, नवलोत्सव म्हणून मुलांना घेऊन ये. ते निमंत्रण करताना ना नंदाला संशय येईल, ना पोरांच्या आईला संशय येईल, यशोदेला संशयाचं काही कारण नाही. इतक्या हुशारीनं अक्रूराला सांगतो की जा आणि त्या दोघांना घेऊन ये. अक्रूर अशा प्रकारे जाणार. पण मधला अक्रूराच्या मनात काय विचार आले तो भक्त आहे, हे बघायच्या आधी एक पराक्रम बघून टाकूया. तो म्हणजे आपल्याला जरा वेळ मिळावा म्हणून केशी नावाच्या एका राक्षसाला सांगितलं होतं, जा आणि तू जमलं तर काम कर. मग केशीनं अश्वाचं रूप घेतलं. जर आपण विचार करूया, शकटासूर वगैरे झाले, पूतना मावशी पण झाली आहे, पण आता हे कंसवधाच्या आधी 2 जे आले ते वृषभ आणि अश्व असेच का आले असते? तर पुन्हा आपण सिंधू संस्कृतीकडे जाऊया. सिंधू सरस्वती संस्कृती. सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये पशुपतीची पूजा होती. शंकराचं वाहन वृषभ आहे. वृषभ हे पुरुष शक्तीचं, पुरुषार्थाचं म्हणता येईल, साधन आहे. बैल, वृषभ हा बलाचा, बलदंडतेचं प्रतीक आहे. आणि पाश्चिमात्य जगात गेलो तर आपण काय शब्द वापरतो बघा, हॉर्स पॉवर. त्यांच्याकडे शक्तीचं प्रतीक काय आहे? अश्व. आपल्याकडे काय आहे? वृषभ. पण आपल्याकडे सुद्धा अश्व होते. आणि खरंच एखादा देखणा अश्व आणि देखणा बैल हे बघत राहावे इतके सुंदर असते. एके ठिकाणी सारंगखेड म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी घोड्याची यात्रा आणि विक्री होते. वाचलं असेल वृत्तपत्रामध्ये. त्या घोड्यांचे फोटो बघा, त्यांची किमती बघा, आपले डोळे फिरतील अशा प्रकारचे असतात. हे आज सुद्धा आहे. मग ज्या कालखंडामध्ये आजच्यासारखी रेल्वेचा शोध, विमानाचा शोध नव्हता, त्या कालखंडात काय बलोपासनेची प्रतीक असतील, म्हणून आता केशी येणार आहे अश्वाच्या रूपात. मता चालला होता वृषभाच्या रूपात. आता हा असा तेच करतोय, आला, खिंकाळायला लागला. आता अद्भुत रसाची गोष्ट मोठी छान आहे की त्यानं जेव्हा अश्वानं आपली शेपटी झाडली, त्या आकाशामधल्या मेघांना कळेना की काय अंगावर आलं. मेघांच्या मध्ये एकमेकांमध्ये अडचण झाली. यानं ज्याला खिंकाळायला सुरुवात केली तर देवांची विमानं एकमेकांमध्ये टकरा करू लागली. ते सगळं वर्णन अद्भुत आहे. असा अश्व चिरून आला, कृष्णाच्या अंगावर आला. त्या कृष्णाने त्याला फार वर्णन केलं नाही, पण मारलं कसं? गरुडानं ज्याप्रमाणे सर्पाला उचलावं आणि फेकून द्यावं, तसं 9 वर्षाच्या मुलानं बहुतेक विश्वरूप धारण केलं आणि केशी नावाच्या अश्वाला फेकून गेलं. मारताना त्याला मागं त्यांनी युक्ती केली तीच केली. हा अश्व जबडा वासून अंगावर धावून येत होता. त्या कृष्णानं त्याच्या तोंडामध्ये आपला हात घातला आणि हळूहळू
हात मोठा मोठा होत गेला आणि जबडा फाटला. पूर्वी एकदा केलेला आहे. अशा प्रकारे केशी दैत्य गतप्राण झाला, खाली पडला. तो कसा? मला व्यासांची मोठी गंमत वाटते. व्यासांनी उदाहरण जे दिले तिथे बघा, पिकलेली काकडी जशी खाली पडावी तसा तो खाली पडला. आता बाजारात जर जवळच आहे फुले मंडई, काकडी पिकलेली ती जशी काय म्हणजे निस्ते जे खाली पडते तशा प्रकारचा तो खाली पडला असं भागवतकार आपल्याला सांगतात. परंतु आपला मुख्य मुद्दा अक्रूराचा आहे. अक्रूर निघाला. निघताना त्याच्या मनात विचार काय येऊ लागले ते बघा. आणि प्रत्यक्ष गोकुळात गेल्यानंतर त्याने काय केलं एवढं बघून आज आपण थांबायचं. अक्रूराच्या मनामध्ये विचार यायला लागले. मुळात अक्रूर हा बुद्धिमान आहे, भगवंताचा भक्त आहे. त्याच्या मनात विचार यायला लागले की मला कंसानं सांगितलं म्हणून का होईना, पण ज्यानं इतके अद्भुत पराक्रम केले, सगळे कानावर असणार केली, ज्याने इतके अद्भुत पराक्रम केले त्याला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळते. कुठल्याही निमित्तानं असू दे, मी देवाला प्रत्यक्ष भेटणार आहे. मनात विचार आला की मी काय तप मागच्या जन्मामध्ये केलं होतं म्हणून देव मला प्रत्यक्ष भेटणार आहे, काय मी पुण्य जमा केलं होतं म्हणून हा भगवंत मला भेटणार आहे. मनात विचार आला. पण हा दृष्टांत कसे आहेत बघा, जो गदिमांनी पण दिलेला आहे गीत रामायणामध्ये, की नदीचा प्रवाह वाहत असतो, अनेक ओंडके त्या नदीच्या प्रवाहातून वाहतच राहतात, पण एखादा ओंडका सुदैवानं तीराला लागतो आणि वाचतो. त्या प्रकारे मी या सगळ्या भवसागरातून वाहून चाललो होतो, पण नशिबानं गोकुळच्या काठाला मी लागणार आहे आणि साक्षात भगवंत मला भेटणार आहे. गदिमाने हे सांगितलंय, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. इथं थोडं वेगळं आहे, पण काय मी पुण्य केलं होतं बरं. कंसानं राजानं मला आज्ञा केली याच्यापेक्षा त्यानं माझ्यावर अनुग्रह केला. बघा, समोरच्या घटनेकडं परमार्थात वेगळ्या दृष्टीने बघता येत. खरं तर राजाची आज्ञा आहे, मोडता येणार नाहीये, जावंच लागणार आहे. पण त्या घटनेकडे सुद्धा कुठल्या दृष्टीने पाहिलं, त्यानं माझ्यावर अनुग्रह केला. मला त्या रूपानं त्याच्या चरण कमलाचं दर्शन घडणार आहे. त्याची विचार मालिका किती छान आहे बघा. अशीच विचार मालिका आपल्याकडे मराठीमध्ये मोरोपंत म्हणजे पंडित कवी आहेत, त्यांनी काही काव्य रचली आहेत, संशय रत्नमाला यासारखी. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे विचार येतात. उदाहरणार्थ मोरोपंत म्हणा, मोरोपंत त्या ठिकाणी लिखतायत, म्हणतायत. मोरोपंत हे मोठे कवी आहेत, बारामतीला होते, फार मोठे पंडित कवी. जसं संत साहित्यात तुकारामांचं स्थान, तसं मोरोपंतांचं पंडित काव्यामध्ये स्थान. तर कसा विचार मनात येतो, त्या ठिकाणी संशयरत्न मालेमध्ये म्हटलंय, उठता बहुत्वरेने कोठे जाता असे तुम्हा देवी, पुसती झाली जाणव पुसता ज्ञाता पुढे न पद ठेवी. मोरोपंत म्हणताय, देवा इतका, मोरोपंत मयूरपंत आहे आणि मयूरपंत हे केका करतात. मोर केका करतो ना, तो मेघासाठी आणि हे घनश्यामासाठी म्हणजे देवासाठी. उठता बहुत वरेने, मी हाक मारली ताबडतोब तू उठलास माझा उद्धार करायला बारामतीला यायचं म्हणून. पण एवढ्यामध्ये देवीने विचारलं कुठे चालला, आणि आपल्याकडे एक समजूत तरी आहे, म्हटलं तर अंधश्रद्धा आहे की कुणी विचारलं कुठे जाता म्हणून ते जायचं नाही, थांबायचं, बसायचं, उठायचं आणि मग जायचं. काम होत नाही. उठता बहुत वरेने कोठे जाता असे तुम्हा देवी, पुसती झाली जाणव पुसता ज्ञाता पुढे न पद ठेवी. तू तर ज्ञानी आहेस. लक्ष्मीने का विचारलं कोण असतं, पण लक्ष्मीने विचारलं. आता विचारल्यावर कसं जायचं म्हणून थांबलास. संशय रत्न माला. हे जसं विचार चक्र आहे तसं अक्रूराचं विचार चक्र आहे. त्याच्या मनात विचार येतो, अरे आज्ञा नाही आहे, हा अनुग्रह आहे. आणखी काय विचार मनात आला, तर ब्रह्मदेव आणि शंकर, तीन देवातले दोन देव ज्याच्या चरण कमलाची पूजा करतात, तो विष्णू म्हणजे कृष्ण मला दिसणार आहे.
चरण कमलांची पूजा आणि मुखदर्शन. किती भाग्यवान मी. पुढे म्हटलंय लक्ष्मीच्या चरण कमलांची पूजा करते. ब्रह्मदेव शंकर झाले. लक्ष्मी त्यांची पूजा करते ते चरण कमलच नव्हे, तो विष्णू मला दिसणार. अनेक ऋषी वर्षानुवर्ष तपश्चर्या करतात ज्या भगवंताच्या दर्शनासाठी काहीही न करता. मी काही ऋषी मुनी नाही, काहीही न करता मला भगवंताचं दर्शन घडणार असं म्हणून तो पुढे निघाला. पुढे जात असताना त्याच्या मनात विचार आला. आता विचार चक्र चाललंय, अरे समजा विष्णूनं माझ्यावर कृपा केली तर मी कोणा भाग्यवंतांच्या पंक्तीत बसेन बरं. एक इंद्र आणि दुसरा बली राजा, एवढी योग्यता वाढली. इंद्राला तर उपेंद्र म्हणतात, विष्णूला उपेंद्र म्हणतात. इंद्रा मोठा भाऊ. तर इंद्रावर विष्णूची कृपा तर आहेच, पण बलिराजावरही आहे. त्याच्या द्वारावर तो द्वारपाल म्हणून उभा आहे. हे जसं तसं भाग्य मला मिळेल. आणखी बघा विचारचक्र किती छान आहे. कंसानं मला त्याच्याकडे दूत म्हणून पाठवले. कदाचित कृष्णाच्या मनात असा विचार येईल, कृष्णाच्या म्हणजे वसुदेवाच्या मनात असा विचार येईल की कंसानं बहुतेक कृष्णाला मारण्यासाठी या दूताला पाठवले, बोलावणं म्हणून. पण केवढी आपल्याकडे राजनीती आहे बघा. अक्रूर विचार करतोय, समजा मी भक्त नाही असं जरा गृहीत, तरी कृष्ण माझ्यावर प्रेमच करील. कारण आपल्याकडे राजनीतीमध्ये आर्य चाणक्यापासून त्याच्या पूर्वीपासून महाभारतापासून वेदापासून दूत हा अवध्य मानलेला आहे. अंगदाची गोष्ट आठवा. अंगद शिष्टाई करायला गेला होता. दुर्योधनाला भेटायला कृष्ण गेला होता. दुर्योधनाचं पाप काय, कृष्णाला पकडायचा प्रयत्न केला. दूताला कधी पकडता येत नाही. दूत हा अवध्य असतो, बाध्य असतो. हाही विचार अक्रूराच्या मनामध्ये येतो. म्हणजे कुठल्याही दृष्टीने विचार केला तरी कृष्ण माझ्यावर प्रेमच करणार. अहो कृष्ण मला भेटणार आहे आणि आत्तापर्यंतची सगळी माझी कर्म बंधनं तुटणार आहे. कर्म विपाक सिद्धांत. भागवतकार गोष्ट सांगता सांगता तत्वज्ञान पक्क सांगतात. आपल्याला भक्ती करता येते, पण भक्तीच्या पुढे काय, वारकरी संप्रदाय म्हणतो भक्तीच करत राहतो. पण चतुर्थ पुरुषार्थ काय आहे आपल्याकडे, मोक्ष. कर्म बंधन संपल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. जन्म मृत्यूचा राड गाडलं. अरे मला कृष्णाचं दर्शन झालं की माझी कर्मबंधनं तुटणार. पुन्हा अक्रूराला नवा जन्म नाही, आणि नवा जन्म नाही म्हणजे मृत्यू पण नाही. असा विचार करत करत तो गेला. आता नंतर आपण बघूया त्याचं कृष्णाने कसं स्वागत केलं, बलरामानं कसं स्वागत केलं, खुद्द नंदानं कसं स्वागत केलं, काय बातचीत झाली हे आपण बघूया. पण आज सुद्धा ते एक स्थळ गोकुळ वृंदावनामध्ये दाखवलं जातं, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कधी गेलात तर ते बघा. ते जे गेलेत त्यांना विचारा तसंच आहे का. अक्रूर ज्या ठिकाणी, आता मथुरा त्या बाजूला आणि गोकुळ वृंदावन या बाजूला, अशा वेळा ती यमुना नदी ओलांडून तो कशा मार्गाने गोकुळामध्ये आला. आणि गोकुळचं दर्शन झाल्याबरोबर यमुना नदीच्या काठी ज्या धुळीवर चरण स्पर्श कृष्णाचा झालाय, ती धूळ माझ्या दृष्टीने अत्यंत पवित्र आहे. म्हणून आपलं नंद, बलराम, कृष्ण यांना भेटण्याच्या पूर्वी रथातून खाली उतरून अक्रूरानं त्या यमुना काठच्या वाळूमध्ये, धुळीमध्ये, गवतावर लोळण घेतली. आता खुद्द भागवतात आहे. आपण व्यासांचा शब्द बघूया. रथात अवस्कंध स तेषु अचेष्टत प्रभो अमुनी अंघ्री रजांसी अहो इति. अंघ्री रजांसी, अंघ्र तर वेगळा शब्द आहे म्हणजे चरण. अंघ्र म्हणून भगवंताला चरण कमल म्हणताना
आंग्र कमल, चरण कमल असं म्हणतात. आंग्र रजांशी, रज म्हणजे धुलीकण, ज्याच्या चरणाचे धुलीकण इथं पडले अहो, ते किती भाग्याचे. प्रभो अमुनी म्हणजे आत्तापर्यंत, खत रजकण जातील ना वाऱ्यानं उडून, अक्रू म्हणाला आता सुद्धा ते रजकण पडलेले आहेत. म्हणून त्यानं काय केलं, रथात अवस्कंध, स्कंद म्हणजे चढणे बसणे, अव म्हणजे उलट, रथातून खाली उतरून, रथात अवस्कंध सहा, तेषु अचेष्टत. अचेष्टत, चेष्टा म्हणजे प्रयत्न करणे, हालचाल करणे, आणि अचेष्टत म्हणजे हालचाल न करणे म्हणजे दंडवत घालणे, साष्टांग दंडवत. थोडक्यात रथातून उतरून त्या धुलीवर अक्रूरानं साष्टांग दंडवत घातलं. भगवंताचे चरण कमल बघण्यापूर्वी त्या चरण कमलानं पवित्र झालेली जी भूमी आहे, त्या भूमीचा स्पर्श मला होणं ही भक्तीची परमावधी आहे. आणि आजही गोकुळ वृंदावनामध्ये नदी काठी असं एक स्थळ दाखवतात, ज्याचं नाव आहे रमण वालुका. काही मान हलवले नाही, काही बघितले तुम्ही दिसतंय. तर रमण वालुका असं आजही त्या जमिनीचं भूमीचं नाव आहे. वालुका म्हणजे वाळू. रमण या शब्दाचा अर्थ आहे प्रियकर. पण कोण प्रियकर? गोपींचा प्रियकर. कशा गोपी? वात्सल्य भक्ती. पुन्हा बघा कसं आहे, शृंगार भक्ती नाही, प्रियकर आहे पण वात्सल्य, काळजाचा तुकडा. आणि अशाच्या धुलीच्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी रमण वालुका क्षेत्र दाखवलं जावं ही भारतीय परंपरा आहे. आपल्याला त्या त्या स्थळाचं आज दर्शन घडतं आणि 5000 वर्षापूर्वीच्या कृष्णाच्या लीला आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि आजही आपल्याला आनंद मिळतो. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. आज या ठिकाणी आपण थांबतोय. याच्या पुढं अक्रूराचं स्वागत कसं झालं, त्यानं मनोगत काय व्यक्त केलं आणि पुढे काय काय कंसवधाच्या गोष्टी घडल्या पुढच्या शनिवारी पाहूया. आज थांबतो.